चॅनलच्या एपिसोड 2 मध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण लाईफ सायकल आणि डायबिटीस विषयी बोलत असताना PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याविषयी बोलणार आहोत। एका व्हिडिओसाठी रिसर्च करत असताना मी असं वाचल्याचं मला आठवतंय की जगभरात प्रत्येक 10 मुलींमध्ये किंवा स्त्रियांमागे एकीला आणि भारतात प्रत्येक 5 स्त्रियांमागे एकीला आणि एवढंच नाही मंडळी, शहरी भागात भारताच्या प्रत्येक 3 स्त्रियांमागे एकीला हा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे PCOS हा असतो। तो नक्की का होतो आणि त्याविषयी तो होऊ नये ह्याविषयी आपण काय काय काळजी घेऊ शकतो हे आपण आज लाईफ सायकल अँड डायबिटीस या सिरीज मध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी डॉक्टर ज्योती शिरोडकरांना आधी आमंत्रित करते। हॅलो डॉक्टर। येस, हॅलो शाल्मली, नमस्कार सगळ्यांना। सो डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे, एरवी चेहऱ्यावर एक जरी पिंपल आला किंवा केस थोडे जरी गळायला लागले किंवा थोडंसं जरी वजन वाढायला लागलं की आम्ही सगळ्या मुली किंवा एस्पेशली तरुण मुली खूप कॉन्शियस होतो, तरी सुद्धा हे खूपच कॉमन झालेलं आहे। याचा संबंध डायरेक्ट PCOS शी आहे हे गेल्या 10-12 वर्षात तर सिद्ध होतच आहे आणि प्रकर्षाने जाणवतही आहे। पण हा PCOS नक्की आहे तरी काय? येस मंडळी, वेलनेस वेनसडेच्या लाईफ सायकल आणि डायबिटीस या सिरीज 2 मध्ये दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। PCOS चा वाढता स्ट्रेस असा आज आपल्या याचा विषय, गप्पांचा विषय आहे। आणि शाल्मलींनी मला विचारलंय PCOS म्हणजे नक्की काय। मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। जेव्हा 20ल्या किंवा 30ल्या बायकांमध्ये तुमची मासिक पाळी म्हणजे आपण ज्याला पिरियड्स म्हणतो ते अनियमित होतात किंवा उशिराने यायला लागतात, 2 पिरियड्स मध्ये खूप जास्त अंतर पडतं, किंवा जेव्हा पिरियड येईल की बरेच दिवसांनी येतो, बरेच महिन्यांनी येतो, मग अतिशय जास्त हेवी ब्लिडिंग होणं, पोटात दुखणं यासारखी लक्षणं निर्माण होतात। याशिवाय पिरियड रेग्युलर येत नसला की मग वजन वाढणं, पोटाचा घेर वाढणं, चेहऱ्यावरची पिंपल्स वाढणं, अंगावर लव येणं यासारखी जेव्हा लक्षणं जेव्हा दिसायला लागतात तेव्हा पहिल्यांदा शंका येते ती पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमची। म्हणजे मंडळी बघा, नक्की काय होतं, स्त्रियांच्या शरीरात गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 अंडाशय असतात। त्या अंडाशयातनं प्रत्येक महिन्याला एक बीज बाहेर पडत असतं ज्याला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन। अंडाशयाला आपण ओव्हरी म्हणतो आणि बीजाला म्हणतो ओव्हम। आता होतं काय, वेगवेगळ्या कारणांनी ह्या अंडाशयाचा जो काही गुळगुळीत भाग असतो, बाहेरचा पृष्ठभाग, त्याच्यावर फुग्यासारखे किंवा बबल्स सारखे काही सिस्ट यायला लागतात, म्हणजे ग्रंथी यायला लागतात। त्यामुळे होतं काय, आता कल्पना करा, गुळगुळीत असं अंड आहे आणि त्याच्यावर जर फोडफोड आले तर ते कसं दिसेल? एक्झॅक्टली तशीच तुमची ओव्हरी किंवा अंडाशय दिसतं। आणि जेव्हा अशी जी बबल्स आहेत किंवा ज्याला आपण सिस्ट म्हणू शास्त्रीय परिभाषेत, ती 12 पेक्षा जास्त असतील किंवा अंडाशयाचा जर आकार वाढलेला असेल तर होतं काय, दर महिन्याला अंडाशयातनं जे बीज बाहेर पडतं त्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणजे ओव्ह्युलेशन होत नाही, आणि ओव्ह्युलेशन होत नाही त्यामुळे पिरियड्स येत नाही। आणि हे जेव्हा वारंवार घडतं, जेव्हा दीर्घकाळासाठी घडतं, तेव्हा आपण म्हणतो की येस, इथे काहीतरी गडबड आहे। हे कशामुळे होतं? आपल्या शरीरामध्ये अँड्रोजन नावाचं एक जे काही स्त्राव सिक्रेट होतात, ते अँड्रोजन्स आहेत, ते आपण पुरुषांमध्ये हे मुख्यतः प्रकर्षाने असतात, पण जेव्हा स्त्रियांमध्ये त्याची पातळी वाढते तेव्हा ते अँड्रोजन्स हे या पॉलिसिस्टिक ओव्हरीला कारणीभूत होतात। आणि त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे दिसणारी सगळी लक्षणं जी मगाशी मी वर्णन केली आहेत ती तुम्हाला दिसतात। ओके, म्हणजे स्त्रियांमध्ये पिरियड्स मागे पुढे होण्याची अनेक कारणं असू शकतात। बरोबर आहे।
त्याचबरोबर केस ही वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या कारणामुळे गळू शकतात. पिंपल्स येणं जाणं हे तर चालूच असतं एका वयानंतर, पण हे नेमकं सगळं पीसीओएस मुळेच आहे हे कसं ओळखणार? अगदी बरोबर आहे. मुख्यतः पीसीओएस मध्ये होतं काय माहितीये का, हे जे मी अँड्रोजन वगैरे प्रकरण सांगितलं ना की ते अधिक जास्त प्रमाणात स्त्रवतं, त्याच्या मागे कारण असतं ते इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजे तुमच्या शरीरातलं जे इन्शुलिन नावाचं हार्मोन आहे, जे तुमच्या शरीरातल्या रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करतं, ते कमी काम करायला लागतं. दुसरं असं होतं, इतरही त्या हॉर्मोन्सचा म्हणजे अँड्रोजेन्स किंवा बाकीचे जे काही हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स होणं. इन्शुलिन हे पण एक हॉर्मोन आहे, अँड्रोजेन्स पण हॉर्मोन आहेत, पुढे FSH, LH ही पण मी हॉर्मोन्सचा उल्लेख करणार आहे. तर या सगळ्या हॉर्मोन्सचा लोचा तयार होतो, म्हणजे त्यांच्यामध्ये असंतुलन तयार होतं. त्यामुळे होतं काय, पहिली गोष्ट म्हणजे प्रजनन संस्था म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो, कारण ओव्ह्युलेशनच वेळच्या वेळी होत नाही. तिसरी गोष्ट होते की केवळ ही प्रजनन संस्थेशी निगडीत नसतात लक्षणं, तर ह्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरात होत असतो आणि शरीरातली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यावर त्याचा परिणाम होतो. आणि हे जेव्हा होतो तेव्हा आपण म्हणतो की हे कुठेतरी पीसीओएसच्या दिशेने चाललेलं. मग त्याचं निदान कसं करायचं बघा ना. जेव्हा तुम्हाला ही लक्षणं असतील की मासिक पाळी उशिरा येणं किंवा अंगावर लव असणं किंवा वजन वाढणं, त्यावेळी जर अशी लक्षणं असली तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे जायचं. सोनोग्राफीमध्ये जेव्हा अंडाशयावर ते फुगे दिसतात म्हणजे सिस्ट दिसतात आणि ते जर 12 पेक्षा जास्त असतील किंवा एकंदर अंडाशयाचा आकार हा 10 cc पेक्षा जास्त असेल तर आपण म्हणतो ती पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही हॉर्मोन्सची तपासणी करता तेव्हा LH आणि FSH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिस्टिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ह्या दोघांचं जे काही गुणोत्तर आहे ते गुणोत्तर बदलतं आणि ह्या सगळ्याचा संबंध आपण पीसीओएसशी लावतो आणि पीसीओएसचं निदान करता येतं. बऱ्याच वेळेला LH जे आहे याची पातळी खूप जास्त वाढते आणि टेस्टोस्टेरॉन पण वाढतं आणि अशा प्रकारे आपण पीसीओएसचं निदान करायला आपल्याला मदत होते. ओके, पण आता आपण हे जे पिरियड्स न येणं, पिंपल येणं, केस गळणं हे सगळी जी लक्षणं पीसीओएसची बघतो आहोत त्याचा आणि डायबिटीसचा नेमका कसा संबंध आहे? तुमच्या लक्षात आलंच असेल, मगाशी मी म्हणलं की मुळात अँड्रोजेन्सची पातळी वाढल्यामुळे जी काही पीसीओएसची लक्षणं दिसतात त्या अँड्रोजेन्सची पातळी वाढण्यामागे कारण काय असतं, तर इन्शुलिनचं काम कमी होणं, ज्याला शास्त्रीय परिभाषेत इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. आता बघा की मुळात पीसीओएस असेल तर त्याचा पहिला परिणाम कशावर दिसतो, तर इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाच्या समस्येकडे आपण पाऊल ठेवतो. समजा वंध्यत्व आलं नाही, तुम्हाला दिवस राहिले तरी मिसकॅरेजेस म्हणजे अबॉर्शन्सची शक्यता वाढते किंवा प्रिमॅच्युअर बर्थ होण्याची पण शक्यता वाढते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये ही अनेक कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. ही झाली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजनन संस्थेवरचा पीसीओएसचा परिणाम. दुसरं काय होतं की या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे भविष्यात रक्तातली साखरेची पातळी वाढणे आणि टाईप 2 डायबिटीस म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होणे ही एक शक्यता खूप जास्त असते. जसं मला हिने विचारलं की इन्शुलिनचा, डायबिटीसचा आणि पीसीओएसचा संबंध काय, तर जे कारण अँड्रोजेन्स वाढण्यामागे असतं तेच कारण डायबिटीसच्या मागेही असतं आणि ते म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि त्यामुळे ज्यांना पीसीओएस आहे त्यांना भविष्यात टाईप 2 डायबिटीस होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. मग याशिवाय काय होतं, म्हणजे पीसीओएसला हलक्यात घेऊ नका. ठीक आहे, पिरियड्स नाही आले तर नाही आले, काय फरक पडतोय, उलट बरंच आहे असा विचार न करता याचे पुढचे परिणाम काय असू शकतात याचा आपण विचार केला पाहिजे.
पीसीओएस जर डायग्नोज झालं असेल तर भविष्यात टाईप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम्स किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, शिवाय लिव्हरचे काही प्रॉब्लेम्स ज्याला आम्ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो, शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं, ट्रायग्लिसराइड्स वाढणं यासारखे अनेक अनेक कॉम्प्लिकेशन्स, अनेक परिणाम या पीसीओएसच्या पेशंट्समध्ये दिसतात. आणि त्यामुळे हे आपल्याला माहिती आहे की हेच सगळे परिणाम या कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीजमध्ये पण दिसतात. म्हणजेच पीसीओएस आणि डायबिटीज याचा डायरेक्टली संबंध असल्याने पीसीओएसला आपण म्हणतो डायबिटीस ऑफ दी ओव्हरीज. येस, हे प्रकरण जरा मला अवघडच दिसतंय एकंदर, कारण अगदी तारुण्यात ह्याची काही सिव्हिअरिटी जाणवत नाही. एखादा पिरियड नाही आला तर तुम्ही म्हणलं तसं त्यात काय उलट बरंच आहे, पेन कमी तेवढं. पण प्रश्न असा आहे की हे सगळं म्हणजे पीसीओएस होण्यामागचं कारण काय? जे कारण इन्शुलिन रेझिस्टन्सचं आहे तेच कारण पीसीओएस होण्यामागचं पण आहे. म्हणजे काय बघा, 15 वर्षापूर्वी आपल्याला पीसीओएस बद्दल काहीही माहिती नव्हतं किंवा आपण ऐकलंही नव्हतं. जे आता दर 5 मुलींमागे 1 मुलगी पीसीओएसनी ग्रस्त आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणजेच ह्या मागची कारणं जी आहेत ना ती गेल्या 15 वर्षातच निर्माण झालेली आहेत. ती कोणती? तर पहिली गोष्ट म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरण यामुळे आपल्या दिमतीला असलेली यंत्र, आपल्याला शारीरिक हालचाली कमी करायला लागत आहेत. त्यामुळे बैठी जीवनशैली आहे ते महत्वाचं कारण आहे. शारीरिक कष्टच नाहीये, पण त्याच वेळी मेंदूवरचा ताण मात्र प्रचंड वाढतोय. पीसीओएसचा स्ट्रेस का वाढला? कारण मेंदूवरचा स्ट्रेस वाढला आणि त्यामुळे पीसीओएस वाढलं असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जंक फूड, साखर किंवा मैदा असलेले किंवा चीज असलेले किंवा फॅटी फूड ज्याला आपण म्हणतो हे सध्या भरपूर जास्त प्रमाणात खाल्ले जात आहेत. म्हणजे कसं बघा की एरवी आपण शिरा केला किंवा घरात काही गोड केलं तर विशेष आवडत नाही, पण पेस्ट्रीज, ब्राउनीज ह्या वरचेवर खाल्ल्या जातात. सतत सेलिब्रेशन्स होतात आणि त्यामुळे कुकीज, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्रीज यांना ऊत येतो. मैद्याचे पदार्थ आपण खूप जास्त खायला लागलोय कारण आपल्याला पिझ्झा आवडतो, पास्ता आवडतो, बर्गर आवडतो आणि शिवाय सगळ्या पेस्ट्रीमध्ये आणि बेकरी प्रॉडक्ट्समध्ये पण मैदा असतो. तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड हे पण खूप जास्त खाण्यात येत आहे. पॅकेज्ड फूड आपण ज्याला म्हणतो, आणा पॅकेट फोडा आणि खायला लागा, मग ते चिप्स असोत किंवा अजून काही असो. मंडळी, हाय कार्ब डाएट याच्यामध्ये कशामध्ये आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात कर्बोदकं घेणं आणि त्यातल्या त्यात रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणतो ते घेणं हे पीसीओएसचं महत्वाचं कारण आहे. आता बघा, पूर्वी आपण हातसडीचा तांदूळ खात होतो, आता आपल्याला पॉलिश तांदूळ लागतो की ज्याच्यामुळे साखर वाढते. आपल्याला लोकवन किंवा असा गहू चालत होता, आता काहींना सिहोर गव्हाच्याच पोळ्या लागतात, मऊ लुसलुशीतच पोळ्या हव्या आहेत. पण मंडळी, त्यामुळे त्याच्यामधलं स्टार्च जास्त आहे आणि त्यामुळे साखर वाढायला त्यातनं मदत होते. दलिया, पूर्वी दलिया खूप जास्त खाल्ला जात होता, आता दलियाला चांगले दिवस आले तसं आपण म्हणू, कारण त्यापेक्षा आपल्याला अत्यंत बारीक रव्याचा उपमा आवडायचा. पण दलिया आपण खाणं बाजूला ठेवलं होतं. चहा आपल्याला साधा चालत नाही, तो दुधाळ पाहिजे चहा. म्हणजे बघा, प्रत्येक पदार्थ जो आहे ना आपला, तो आपण कॅलरी रिच करण्याच्या मागे. साध्या भाज्यांचं उदाहरण घ्या, नुसत्या तेलावर फोडणीला टाकून चिरलेल्या भाज्या, परतलेल्या भाज्या, फक्त तिखट, मीठ, कोथिंबीर घातलेल्या, त्यांना सुद्धा आपल्याला हल्ली वाटण, घाटण, काजू बदामाच्या ग्रेव्हीज वापरायला लागतात आणि तेव्हाच त्या खाल्ल्या जातात. म्हणजे प्रत्येक पदार्थ आपण कॅलरी रिच करतोय, याशिवाय रिफाईंड सगळं असल्याने आपण कोंडा काढून टाकतोय. आणि हेच खरं कारण पीसीओएस काय किंवा डायबिटीस काय याच्या मागे आहे. जरी आपल्याला वाटलं की अरे आम्ही जाड नाही हो, आम्ही बारीक आहोत, पण भारतीय लोक हे बारीक असले तरी त्यांच्या शरीरावर चरबी जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे चरबी जास्त झाली की हॉर्मोनचं असंतुलन होतं. याशिवाय स्ट्रेस आहे. स्ट्रेस कशामुळे येतो? आपल्याला महत्वाकांक्षा आहेत,
कारण आपण थोड्यामध्ये समाधानी होऊ शकत नाही. स्पर्धा आहे, आपल्याला पिअर प्रेशर म्हणतो ते आहे, डेडलाईन्सचं टेन्शन आहे, वर्क लाईफ बॅलन्समुळे होणार तो बॅलन्स ठेवताना होणारी पळापळ आहे आणि या सगळ्यामुळे येणारा जो ताण आहे तेही पीसीओएसचं महत्वाचं कारण आहे. तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. इयत्ता 10वी मध्ये मुली जातात किंवा 12वी मध्ये असतात तेव्हा त्यांना काहीतरी अचीव्ह करायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि तासनतास अभ्यासाला बसतात. तासनतास बसलं जातं, शारीरिक श्रम पूर्ण बंद होतात, मेंदूवरचा ताण वाढतो आणि अभ्यासाला बसल्या बसल्या काहीतरी सटरफटर सतत खाल्लं जातं आणि अनेक मुलींना 10वी पासनं पीसीओएस सारख्या समस्या सुरुवात होते त्यांच्यामध्ये. तर ही सगळी कारणं जी आहेत ती पीसीओएसच्या मागे आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर अनुवंशिकता. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची, डायबिटीसचा इतिहास आहे, त्या घरांमध्ये मुलींमध्ये पीसीओएसच्या समस्या या जास्त दिसून येतात. याशिवाय गर्भावस्थेमध्ये जेव्हा आईचं इन्शुलिन वाढलेलं असतं काही कारणांनी, त्यावेळी सुद्धा अँड्रोजन सिक्रिशन, जे मी मगाशी मेल हॉर्मोन म्हटलं होतं, ते खूप जास्त प्रमाणात स्त्रवतं आणि त्यामुळे त्या बालकाला किंवा त्या बालिकेला ते तरुण झाल्यावर पीसीओएस होण्याची शक्यता वाढते. तर ही सगळी कारणं पीसीओएसची आहेत आणि त्यामुळे आपण डायबिटीसची पण ती लिंक करतो. माझ्या आता एवढं लक्षात आलेलं आहे की पीसीओएसची जी कारणं आहेत तीच, रादर मी उलट म्हणते, जी डायबिटीसची कारणं आहेत तीच पीसीओएसची कारणं आहेत. म्हणजे पीसीओएस मध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्शुलिनचं कार्य कमी होणं हे होतं, जे डायबिटीसचं प्रमुख कारण सांगितलेलंच आहे. पीसीओएस मध्ये ज्यांना आहे त्यांना पुढे डायबिटीस सारखाच बीपी, हार्ट ह्याचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यताही आहे, जे आपण डायबिटीसमध्येही सांगतो. बरोबर. जसा हेरिडिटरी डायबिटीस होतो तसं ज्या मुलींमध्ये, ज्या मुलींच्या घरी डायबिटीसचं प्रमाण आहे त्यांना पीसीओएस होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हेरिडिटी फॅक्टर हा इथे पण आला. म्हणजे आता पीसीओएस वरचे उपाय हे सुद्धा डायबिटीस सारखेच असायला पाहिजेत, बरोबर का? बहुतांशी ते तसेच असतात. आता सगळ्यात महत्वाचं मी पीसीओएसच्या उपायांबद्दल सांगणार आहे. आपण अनेक वेळेला बोललोय पण ते सांगणं इथे आवश्यक वाटतं. सगळ्यात महत्वाचं वेळच्या वेळी योग्य प्रमाणात पुरेसा आणि योग्य आहार घेणं हे पीसीओएस साठी खूप महत्वाचं आहे. याशिवाय पुरेशी झोप, रात्री 8 तास झोप रात्रीच्या वेळी ही अत्यावश्यक आहे. हल्ली मुलं रात्री 1, 2 कितीही वाजता झोपतात आणि सकाळी सूर्यवंशी असतात, म्हणजे 8, 9, 10 कितीही वाजता उठतात. त्यामुळे संपूर्ण बॉडी क्लॉक हे बदलतं, ते एकदम त्याचं असंतुलन होतं. मंडळी, रात्रीच्या वेळीची 8 तासाची झोप आणि दिवसा अजिबात न झोपणं हे खूप महत्वाचं आहे. सूर्योदयानंतर तरुणांना झोपायची गरज का पडावी? कारण त्यांना झोपायला उशीर होतो आणि इथेच तुमचं सगळं बॉडी सायकल किंवा बॉडी रिदम हा बदलतो. तिसरी गोष्ट, शाल्मली हसतीये कारण तिला हे तंतोतंत पटलेलं आहे. तिसरी गोष्ट व्यायाम. व्यायाम करणं आवश्यकच आहे. आपल्याला ना 2 एक्स्ट्रीम्स दिसतात. एक तर अजिबात व्यायाम करायचा नाही, दिवसभर एका जागी बसायचं, मग ते नोकरीमुळे असो, अभ्यासामुळे असो किंवा कशामुळे, किंवा इतका अति जास्त व्यायाम करायचा किंवा अगदी पिरियड सुरू असले तरी नाचाच्या क्लासला जा, अरंगेत्रमची तयारी कर, 3-3 तास नाच कर पिरियड सुरू असताना, किंवा जिमला जा, स्विमिंग कर, योगाला जा, असं वेड्यासारखं मुली करतात आणि तेही अत्यंत घातक आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जेव्हा तुमचे पिरियड सुरू आहेत ना, जोपर्यंत ब्लिडिंग होत आहे, तुम्ही स्वस्थपणे बसा, विश्रांती घ्या. याचा अर्थ सतत लोळा दिवसभर असंही नाही, पण म्हणून शारीरिक श्रमाची कामं त्यावेळी टाळा. रुटीन करायला हरकत नाही तुमचं, पण अति जास्त शारीरिक श्रम करू नका, कारण त्या दिवसात विश्रांतीची गरज असते. पण हे आज मुलींना आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यानंतर पॅकेज्ड फूड, दूध, कफकर आहार ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत.
तुमची जर शरीराची पूर्ण वाढ झालेली असेल तर दूध अतिजास्त प्रमाणात घ्यायची गरज नाही. अगदी मिल्कशेक किंवा कॅडबी किंवा कॉफी किंवा कोल्ड कॉफीच्या स्वरूपात सुद्धा दूध अतिप्रमाणात घेतलं जात आहे, ते घेऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे कॉफी. पीसीओएस ज्यांना आहे त्यांना मला एक सांगावंसं वाटतं की कॉफी त्यांनी आवर्जून टाळायची गरज आहे. याचं कारण असं, कॉफीमुळे जो काही इम्बॅलन्स होतो तो पीसीओएस सारखी कंडिशन वाढवायला कारणीभूत होतो. मग अशी म्हणलं तसं साखर ही कमी केलीच पाहिजे. खरं तर आपल्याला रिफाईंड शुगर किंवा टेबल शुगर आपण ज्याला म्हणतो त्याची फार गरज नसते. ती गरज कुणाला आहे की ज्याच्या शरीरातली साखरेची पातळीच कमी झालेली आहे त्यांनी खावी. पण आपल्याकडे असं आहे ना, डायबिटीस झाला ना की मग सगळे साखर सोडतात किंवा कमी करतात. अहो पण आधीच कमी करा ना, ज्याची गरज नाही त्याची. त्यानंतरच मिल्कशेक्स, कॅडबी ह्यासारख्या गोष्टी ज्या कफवर्धक आहेत त्या अवश्य टाळा. चीज, हल्ली प्रत्येक गोष्टीत चीज असतं. चीज सँडविच, चीज उत्तप्पा, चीज पावभाजी, चीज डोसा किंवा ज्या कशा दिसेल त्या चीज घातलेलं असतं. आपल्याला खरंच एवढी गरज आहे चीजची? हे चीज पण तुम्ही कमी करणं गरजेचं आहे. तळलेले पदार्थ आणि पेस्ट्रीज ह्या दोन्हीही कमी करा, अत्यावश्यक आहे ते. आणि हल्ली असं आहे, कुछ मीठा हो जाए या नावाखाली चॉकलेट्स, बरं बाकी काही नाही तर चॉकलेट्स इतक्या प्रमाणात खाल्ली जातात की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात अननेसेसरीली शुगर जाते. तर ही पण कमी करण्याची आवश्यकता आहे. आता बघा ना, तुम्ही हे सगळे पदार्थ खूप वरचेवर खाता. म्हणजे कोल्ड कॉफी आली किंवा चीज दाबेली आली. बघा, दाबेली हा आणखीन एक पदार्थ चीज घालून आलेला आहे. किंवा तळलेलं काहीतरी आलं. या सगळ्यांमुळे होतं काय, व्यायाम अजिबात नाही. एवढ्या हाय कॅलरी पदार्थांची शरीराला गरज नाही. मग जातात कुठे हे पदार्थ, तर अर्धवट पचन असं होऊन त्यांचा आयुर्वेदीय परिभाषेत आम तयार होतो. आम म्हणजे काय, अर्धवट पचलेलं अन्न आणि त्यापासून तयार झालेला आहार रस. मग हा आम काय करतो, सगळ्या शरीरात पसरतो आणि सगळ्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन सारखी लक्षणं तयार करतो किंवा बारीक बारीक मायक्रो चॅनल्स जे आहेत ते ब्लॉक करतो. आणि त्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात. त्यामुळे ते फक्त गर्भाशयाशी मर्यादित राहत नाहीत, तर शरीरातल्या सगळ्या सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. मग त्यामुळे निर्माण होणारे टॉक्सिन्स आहेत, त्याच्यामुळे निर्माण होणारी सूज आहे, या सगळ्यामुळे शेवटी जी काही लक्षणं तयार होतात ती फक्त ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट मधल्या केवळ हॉर्मोनल ट्रीटमेंट किंवा डायबिटीसवरची औषधं किंवा फर्टिलिटीवरची औषधं देऊन ती भागत नाहीत. इथे आमाची संचिती जी आहे ती कमी करायला लागते आणि इथेच आयुर्वेद धावून येतो. मंडळी, आयुर्वेदातली ना प्रत्येक ट्रीटमेंट जी आहे ती पहिल्यांदा जाठराग्नीवर आणि पचनावर सांगितलेली आहे. म्हणजे तुमची पचनसंस्था चांगली असेल, शरीरातलं पचन व्यवस्थित असेल, तर तुमच्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे अगदी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पासनं ते सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे हार्ट आणि त्याच्या रक्तवाहिन्या घ्या किंवा गर्भाशय आणि ती सगळी प्रजनन संस्था घ्या, या सगळ्या सिस्टीम्स तुमच्या व्यवस्थित कार्य करतात. पण त्याच्या मागे मूळ आहे ती तुमची पचनसंस्था व्यवस्थित असणं. आणि हाच विचार पीसीओएस मध्ये करायला लागतो. तुम्हाला एक अत्यंत इंटरेस्टिंग संशोधन सांगते. सध्या असं संशोधनात दिसलेलं आहे की आपल्या आतड्यामध्ये, स्पेशली मोठ्या आतड्यामध्ये जे सूक्ष्म जीवाणू असतात, ज्याला आपण इंटेस्टिनल फ्लोरा म्हणतो, मायक्रोबियल फ्लोरा, त्यांचा संबंध हा पीसीओएसशी जोडला गेलेला आहे. म्हणजे जे पीसीओएसच्या पेशंट्समध्ये हा जो मायक्रोबियल फ्लोरा आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला असतो, त्यांचं कार्य बिघडलेलं असतं. आणि इथे आयुर्वेदीय विचार आणि आयुर्वेदीय उपचार हे खूप महत्वाचे ठरतात. मंडळी, आयुर्वेदाचं वैशिष्ट्यच हे आहे की मुळावर घाव घालणं, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाणं. आणि हे मुळाशी जाणं जे आहे ना, ते आता जसजसं संशोधन पुढे जात आहे तसतसं आपल्याला समजायला लागलंय आणि आधुनिक शास्त्राला समजायला लागलंय की अरे
नाहीतर समजायचंय की ओव्हरीजचा म्हणजे अंडाशयाचा प्रॉब्लेम आहे आणि मग लोक बस्ती का देत आहेत, म्हणजे एनिमास का देत आहेत, तर तो इंटेस्टिनल फ्लोरा जो आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह परिणाम होण्यासाठी या ट्रीटमेंट्स आवश्यक ठरतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. येस, साधारणपणे या सगळ्या प्रश्नांवरनं पीसीओएसचा स्ट्रेस हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हे दिसतच आहे. आणि आपल्याला कमेंट्स आल्याप्रमाणे चुकीची जीवनशैली ही पीसीओएसचंही कारण झालेली आहे. अनुवंशिकता हा तर फॅक्टर आहेच आहे, पण माझा आता शेवटचा एकच प्रश्न आहे. आज ना आपल्या सगळ्या फॉलोअर्स पैकी जे पुरुष मेल फॉलोअर्स आहेत त्यांना असं वाटलं असणारच आहे की हा एपिसोड बघून आम्ही काय करू. तर आता एकच शेवटचा प्रश्न, पुरुषांनी हा एपिसोड का पाहायचा? अगदी बरोबर आहे. म्हणजे पीसीओएस जो आहे म्हणजे अंडाशय किंवा ओव्हरीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये अंडाशयातलं जे बीज आहे त्याच्यामध्ये विकृती निर्माण झालेली आहे आणि जी आहार विहार जीवनशैली अनुवंशिकता ह्या सगळ्यामुळे ती विकृती निर्माण झाली आहे. ज्यामध्ये पीसीओएस असेल ज्या लोकांमध्ये त्यांच्यामध्ये भविष्यात डायबिटीसची शक्यता असते आणि बीजविकृतीमुळे तो पुढच्याही पिढीमध्ये संक्रमित होऊ शकतो. आणि हीच प्रक्रिया कशावरनं पुरुषांमध्ये घडत नसेल तर ती घडते. म्हणजे बीजविकृती ही स्त्रियांमध्ये पीसीओएस या माध्यमातून दिसते, तशी पुरुषांमध्येही बीजविकृती होऊ शकते आणि त्यामुळे येणारी पुढची पिढी ही ते जीन्स कॅरी करू शकते आणि पुढे डायबिटीस हा संक्रमित होऊ शकतो. जर बीज उत्तम तयार व्हायचं असेल तर आहार विहार आणि जीवनशैलीमधला बदल हा पुरुषांमध्ये सुद्धा आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी हा एपिसोड बघण्याची गरज आहे. बरं, हा बदल 30शीत किंवा 35शीत करून उपयोग नाही, तर कुमार वयापासनं, किशोर वयापासनं किंवा तरुण वयापासनं तो बदल होणं आवश्यक आहे, कारण तोच बीजाच्या वाढीचा काळ आहे. जर स्त्रियांच्या आहार विहारात आणि जीवनशैलीत बदल हवा असेल तर पुरुषांनी देखील त्यांना योग्य साथ दिली पाहिजे. कारण आम्ही बघतो अनेक जणी ज्या आहेत ना ट्रीटमेंट अर्धवट सोडतात किंवा स्वतःच्या सवयी बदलत नाहीत, किंवा सध्या अर्बनाइज्ड एफ्लुएंट क्लास जो आहे म्हणजे उच्चभ्रू समाज त्यांच्यामध्ये पीसीओएसचं प्रमाण प्रचंड वाढतंय, कारण त्यांच्यामध्ये मुळातच प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे. यामध्ये ह्या क्लासमध्ये डिप्रेशन सुद्धा वाढतंय जे पीसीओएसशी निगडीत आहे. आणि हे जर सगळं आपल्याला घालवायचं असेल तर मंडळी फक्त एकाने बदल करून चालणार नाही, तर दोघांनी बदल करायला लागेल. कारण असा संसार दोघांनी सावरायचा आहे. मग स्वतःच्या आणि येणाऱ्या पिढीच्या उत्तम आरोग्यासाठी हा एकत्रित प्रयत्न गरजेचा नाहीये का? आणि त्यासाठी स्त्रियांबरोबर पुरुषांनी पण हा एपिसोड पाहण्याची गरज आहे. मंडळी, पीसीओएसचे उपाय मी तुम्हाला साधारणतः सांगितले, पण सगळ्यात महत्वाचं अगदी तुम्हाला हवं असेल की आता एवढं सगळं झालं आम्ही नक्की काय करू सांगा, तर मी तुम्हाला एक 5 लाईन ट्रीटमेंट देणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीसीओएस मध्ये जर तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवायचं असेल किंवा आमसंचिती कमी करायची असेल तर पहिलं लंघन करणं गरजेचं आहे. लंघनामध्ये मग उपवास येतो, पार्शल फास्ट किंवा पूर्ण उपवास असा येऊ शकतो, किंवा व्यायाम पण त्याच्यामध्ये येतो. आतपसेवन म्हणजे उन्ह अंगावर घ्या, मोकळी हवा, शुद्ध हवा याच्यामध्ये फिरा, तिथे व्यायाम करा, या गोष्टी महत्वाच्या आहेत. उपवासाची एक महती आहे की जसं मी म्हणलं की स्त्रीच्या शरीरावर मुळातच फॅट्स हे अधिक असतात आणि जरा फॅट्स वाढले की लगेच हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं हा पहिला परिणाम स्त्री शरीरात होतो. आणि त्यासाठी उपवास हे एक अत्यंत उत्तम साधन आपल्याकडे आपल्या परंपरेने दिलेलं आहे. पण याचा अर्थ असं नाही उपवासाला साबुदाणा, बटाटे, रताळी, चिवडा, बटाट्याचा असं काही न खाता आहारावर नियंत्रण हा उपवास आपण नक्की करू शकतो. पीसीओएसच्या ट्रीटमेंटचा तो एक भाग आहे.
याशिवाय सध्या सांगावं लागतं की मैदा खाऊ नका किंवा कोंडा जो की धान्यावरचा असेल तो काढून टाकू नका. होल ग्रेन्स हा एक फॅन्सी शब्द आलेला आहे. जे होल ग्रेन्स खा, पल्सेस खा, नट्स खा किंवा ज्याच्यामध्ये साखर नाही, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स नाहीत असं खा. ग्लुटेन फ्री अन्न खा असं म्हटलं तर म्हणजे गहू नका खाऊ, त्याऐवजी मिलेट्स खा किंवा हाय फायबर डाएट घ्या, प्रोटीन्स घ्या. याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे. अशा सगळ्या प्रकारचा आहार तज्ज्ञांनी पीसीओएस साठी सांगितला आहे. शाल्मली, मला एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं इथे, आपले जे ब्लूमार्क फूड्स आहेत ना, जसे आपण प्रॉडक्ट्स तयार करतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तिसरी गोष्ट आयुर्वेदीय औषध. आपल्या रोजच्या वापरात येणारी हळद, दालचिनी, आलं, लसूण किंवा इतर काही औषधं जशी गुळवेल आहे, गुडमाळ आहे, म्हणजे ज्याला मी मेषशृंगी म्हणतो, सागरगोट्याचं बी आहे, अशी अनेक औषधं यामध्ये उपयोगी पडतात. पण अर्थातच ती तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो म्हणजे बस्ती चिकित्सा. पीसीओएस मध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार बस्ती चिकित्सा घेणं म्हणजे पंचकर्म चिकित्सा घेणं हेही फायदेशीर ठरतं. तर पीसीओएस बद्दल ही आज आम्ही तुम्हाला माहिती दिली. मंडळी, आपल्या कुमारावस्थेतील, किशोरावस्थेतील आणि तारुण्यावस्थेतील ही जी पीसीओएस ही जी एक अवस्था आहे किंवा आपण म्हणू हा एक रोग आहे किंवा ही एक सिच्युएशन आहे, कंडिशन आहे, तर ह्याला तुम्ही तातडीने आळा घातला पाहिजे. कशासाठी? तर स्वतःसाठी, स्वतःमध्ये येणाऱ्या डायबिटीसला रोखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांमधला डायबिटीस रोखण्यासाठी. धन्यवाद. मंडळी, कोणाला प्रश्न असतील तर ते त्यांनी जरूर विचारावेत. प्रश्न आलेत का आपल्याला? नाही, कमेंट्स आलेले आहेत. नाईस इन्फॉर्मेशन, थँक्यू सो मच. खूप गरजेचा विषय आहे. थँक्यू. गरजेचा नक्कीच आहेच विषय. मला एक प्रश्न असा आहे की पीसीओएस ही कंडिशन रिव्हर्स होते की नाही? खूप छान प्रश्न आहे. रिव्हर्स होते की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. काही लोकांमध्ये रिव्हर्स होते, काहींमध्ये होत नाही. अनुवंशिकतेमुळे तो जर आलेला असेल तर रिव्हर्स हे अवघड जातं. पण तुमच्या अयोग्य जीवनशैली, आहार विहार याच्यामुळे आलेला असेल तर ती रिव्हर्स होऊ शकते. निदान लक्षणं तरी पूर्णतः बरी होतात. येस. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी जरूर विचारावा. एपिसोड जेव्हा केव्हा तुम्ही बघाल किंवा नंतर जरी सुचला तरी एपिसोडच्या खाली कमेंट करून तो विचारू शकताच. मंडळी, आज खूप माहितीपूर्ण आणि खूप फुल पॅक असा हा लाईफस्टाईल अँड डायबिटीसचा दुसरा एपिसोड झालेला आहे. असेच ह्या पुढचेही फुल पॅक इन्फॉर्मेशनचे एपिसोड्स आम्ही आणणार आहोतच. तत्पूर्वी हा जो एपिसोड आहे तो जरूर आपल्या ओळखीच्या तरुण मुलींना किंवा मुलांनाही, जसं डॉक्टर म्हणल्या तसं हा एपिसोड जरूर पाठवा. जसं आजकाल पिरियड्स विषयी मोकळेपणाने बोललं जाण्याविषयी सगळे प्रोत्साहित करत आहेत, तसेच पीसीओएस हा विषयही तितक्याच ओपनली, मोकळेपणाने आणि टू द पॉइंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यामुळे हा एपिसोडही जास्तीत जास्त शेअर करा. अजून लोक त्यामुळे आपल्याबरोबर जोडले जातील आणि अजून आपण अशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू. लाईफस्टाईल फॉर डायबिटीसच्या तिसऱ्या भागासाठी उत्सुक तुम्ही असालच. आम्ही विषय लवकरच कळवू. तोवर सगळ्यांना शुभरात्री. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.